नमस्कार, आपण पाहतात A6 टीव्ही मराठी न्यूज। मराठवाड्यात पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत। हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांमध्ये मध्यरात्री सलग 3 वेळा भूकंपाची नोंद झाली आहे। या संदर्भातील अधिक माहितीसाठी आपले A6 टीव्ही मराठी न्यूज प्रतिनिधी अनंतुजी काळीदास हे फोनवर उपलब्ध आहेत। बोला कालिदास जी, काय अपडेट आहे? तुलसी, हिंगोली व नांदेड, परभणी एकंदरीत पाहता मराठवाड्याच्या 50% भागामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के मध्यरात्री लोकांना जाणवले आहेत। नांदेड परिसरासह अनेक ठिकाणी सौम्य धक्का जाणवला आहे। हिंगोली जिल्ह्यापासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावर आज पहाटे 1:37 मिनिटाला 4.2 तीव्रतेचा भूकंप झाला। मोबाईलवरून ऑलराईट सिस्टम ही प्राथमिक माहिती दिली असून अधिक अहवालाची प्रतीक्षा आहे। भूकंपाचे केंद्र हिंगोली जिल्ह्यातील वसमत परिसरात असल्याचे जाणकारांनी सांगितले। हिंगोली, नांदेड, परभणी आणि आसपासच्या भागातील नागरिकांना सौम्य धक्क्याची जाणीव झाल्याची माहिती समोर येत आहे। सध्या जीवित किंवा वित्तहानी कोणतीही प्रकारची झालेली नाही। प्रशासनाकडून नागरिकांना अफवावर विश्वास न ठेवता शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले असून नांदेड, हिंगोली, परभणी तिन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी लोकांना अफवावर विश्वास ठेवू नये अशी जाणीव दिली आणि लोकांनी झाल्याप्रमाणे थोडंसं घराच्या बाहेर राहावे अशी ही माहिती दिली। हिंगोलीत पहाटे 4.3 तीव्रतेचा भूकंप, नांदेड परिसरात जाणवले सौम्य धक्के। अशी परिस्थिती असताना नांदेडमध्ये रात्रभर लोक बाहेर बसून होते की पुन्हा सकाळी 4च्या दरम्यान भूकंपाचा धक्का येणार असल्याची एक माहिती बाहेर आली होती। ही माहिती अधिकृत आहे किंवा नाही ही माहिती माहीत नाही, पण लोक अक्षरशः रस्त्यावर उतरले होते। लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते। नांदेड जिल्हा पूर्ण हा हादरला असून भूकंपामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले। तर जर मागची इतिहास पाहिला तर काही महिन्यापूर्वी पण नांदेड परिसरात सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला होता। एकंदरीत काय परिस्थिती आहे हे लोकांच्या लक्षात येत नाही व प्रशासन पण स्पष्टपणे कळवत नाही की ही परिस्थिती काय आहे। कालिदास जी, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। सध्या तरी या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नसली तरी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि सतर्क राहावे। या घडामोडीवर आपले लक्ष कायम आहे। अधिक अपडेटसाठी पाहत रहा A6 टीव्ही मराठी न्यूज।